दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या 24 जुलै रोजी संकष्ट चतुर्दशी आहे. तर या संकष्ट चतुर्दशी दिवशी आपण आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. उपाय कोणता करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, उपाय का करायचा आहे, कधी करायचा आहे, या सर्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणून देखील मानतो. तर गणपती बाप्पांसाठी आपल्याला उद्या एक जी सेवा सांगत आहे ती देखील करायची आहे आणि आपल्या मुलांसाठी एक उपाय आहे ती देखील आपल्याला उद्या करायचा आहे. तर संकष्ट चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करतो त्यावेळेला ही सेवा आपण अवश्य गणपती बाप्पांसाठी करायची आहे. सेवा काय करायची आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती सर्वांच्याच घरामध्ये आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये गणपती बाप्पांना ठेवायचं आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक हा तुम्ही पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता, तुमच्या इच्छेनुसार. ज्या वेळेला आपण अभिषेक करतो त्यावेळेला फक्तच अभिषेक करणं हे योग्य नाही. तर आपल्याला अभिषेक करणं म्हणजे काय तर अशा वेळेला आपल्याला सर्वप्रथम गणपतीचं नामस्मरण करायचं आहे. तर ओम गण गणपतये नमः असा मंत्र जप करत तुम्ही अभिषेक करा किंवा गणपती स्तोत्राचे पठण करत अभिषेक करा. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष बोलत तुम्ही अभिषेक करू शकता. तुम्हाला स्तोत्र मंत्र म्हणणं शक्य नाही तर ओम गण गणपतये नमः हा साधा सोपा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. आता त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर खाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत. आपण जे कापसाचं वस्त्र करतो ते अर्पण करायचं आहे. फुलं अर्पण करा आणि गुळ खोबऱ्याचा आपल्याला नैवेद्य आवर्जून गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्दशी दिवशी दाखवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला उद्या संकष्ट चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. आता आपण उपाय काय करायचा आहे ते पाहूया. उपाय आपण आपल्या मुलांसाठी करतो आहे. बुद्धीचे देवता म्हणजे गणपती बाप्पा आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर आपल्या मुलांसाठी हा उपाय आपण आवर्जून संकष्ट चतुर्दशी दिवशी करायचा आहे. उपाय काय करायचा आहे तर 21 दुर्वांची एक जोडी आपण करतो. ती एक जोडी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. त्याच्याबरोबर एक लाल फुलं असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काही हरकत नाही. फक्त दुर्वा हातामध्ये घेऊन तुम्ही हे जो काही उपाय आहे तो करायला काहीच हरकत नाही. उजव्या हातामध्ये गणपती बाप्पांसाठी जे आपण दुर्वा करतो ती दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण ही सेवा आपल्या मुलासाठी करतो आहे तर त्याचं नाव घ्यायचं आहे. सेवा का करतो हे सांगायचं आहे. मग तुम्ही मुलांसाठी का सेवा करताय तर मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी, मुलाच्या नोकरीसाठी, शिक्षणाला जर मुलाबाहेर असेल तर त्याच्या कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही करत आहात हा उपाय तर हे आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. मुलं जर चिडचिड करत असतील तर त्यांचा तापटपणा कमी होण्यासाठी, मन स्थिर राहण्यासाठी, मुलांचा हट्टीपणा कमी येण्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात. तर ही सेवा तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचं आहे मुलाचं नाव घेऊन. मी यासाठी माझ्या मुलासाठी ही सेवा करत आहोत. मुलाचं नाव घेऊन आपल्याला 1 वेळेस किंवा 11 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचं आहे. 11 वेळा केला तर अतिशय उत्तम, नाही जमत आहे तर 1 वेळा केला तरी काही हरकत नाही. पण 1 वेळा आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचे अतिशय मनापासून पठण करायचे आहे आणि त्यानंतर ही जी दुर्वा आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायची आहे. एक काळजी घ्यायची आहे की गणपती बाप्पांना जेव्हा आपण दुर्वा अर्पण करतो त्यावेळेला गणपती बाप्पा दुर्वाचा जो शेंडा आहे तो गणपती बाप्पांकडे झाला पाहिजे आणि पुढील भाग आपल्याकडे झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला
दुर्वा अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून या संकष्ट चतुर्दशी दिवशी करायचा आहे. कारण ही बुद्धीची देवता आहे, विघ्नहर्ता आहे. प्रत्येक आईवडिलांना सर्वात जास्त जे टेन्शन असतं ते आपल्या मुलाबाळांचं असतं. आजकालच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या मुलांसाठी हा प्रत्येकाने आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायला काहीच हरकत नाही. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. यामुळे नक्कीच आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती झालेली तुम्हाला जाणवून येईल. त्याचबरोबर ही जी सेवा आहे ही तुम्ही फक्त मनोभावे आणि मनापासून आणि गणपती बाप्पांवर विश्वास ठेवून करा. ह्या ज्या सेवेचे फलप्राप्ती आहे ही नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.